कैरीचं लोणचं नाव घेतल्या घेतल्यास तोंडाला अगदी पाणी सुटतं। पण कैरीचं लोणचं घरी बनवायचं म्हणजे भलं मोठं काम। त्यात आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ तर मुळीच मिळत नाही आणि विकत आणून खायचं म्हणलं तर त्यामध्ये असतात ढिगभर प्रिझर्वेटिव्स। मग आता करायचं तरी काय? अहो काळजी कशाला करता, मी आज दाखवणार आहे अगदी घरगुती चवीचं झटपट बनून तयार होणारं आणि वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं, तेही कुठलाही फापड पसारा न घालता। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला कैरीचं लोणचं बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम हे कैरीचं लोणचं बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला लागणार आहेत कैऱ्या। मी आज इथे अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचे अशा प्रकारे लांब लांब पीसेस कट करून घेतलेले आहेत। लोणचं बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या कैरीच्या फोडी घेण्याऐवजी अशा प्रकारे लांब लांब पीसेस जर आपण कट करून घेतले तर लोणचं पटकन मुरतं आणि फोडी सुद्धा अगदी छान मऊसूत होतात। चला आपल्याला आता या लोणच्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे, तो कसा बनवायचा ते पाहूयात। तर आज हा लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी मी इथे एक मोठा चमचा मोहरी आणि जिरे घेतलेले आहेत। त्यासोबतच आपल्याला लागणार आहेत एक मोठा चमचा धणे, एक छोटा चमचा मिरे, एक छोटा चमचा मेथीचे दाणे आणि 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या। हे सगळे खडे मसाले आपल्याला मंद आचेवर 1 ते 1.5 मिनिटासाठी छान भाजून घ्यायचे आहेत। हे मसाले भाजण्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तो छान असा गरम झाला की आपण त्यामध्ये हे सगळे खडे मसाले घालणार आहोत। अगदी हलका या मसाल्यांचा अरोमा रिलीज होईपर्यंतच 1 ते 1.5 मिनिटासाठी फक्त आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा रंग बदलेल एवढे आपल्याला ते अजिबात भाजून घ्यायचे नाही आहेत। बघा अगदी 1 मिनिटासाठी मी हे सगळे मसाले छान मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण गॅस बंद करून यांना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। भाजलेले मसाले छान थंड झाले की आपल्याला त्यांना अशा प्रकारे मिक्सरला फिरवून त्यांची अशी जाडसर पूड तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ना खूप जास्त बारीक ना खूप जास्त जाड अशा प्रकारे आपल्याला ही पूड तयार करून घ्यायची आहे। आता हा मसाला आपण साईडला ठेवून देऊयात। आता मसाला रोस्ट केलेल्याच पॅनमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे। सुरुवातीला मी गॅसची आच चालू करून पॅन छान गरम करून घेणार आहे आणि मग आपण त्यामध्ये 1 वाटी प्रमाणामध्ये तेल घालणार आहोत। तुम्ही हे लोणचं बनवण्यासाठी कोणत्याही खाद्यतेलाचा उपयोग करू शकता। आता हे तेल छान अगदी कडकडीत जोपर्यंत धूर निघत नाही तोपर्यंत आपण गरम करून घेणार आहोत। आपलं तेल छान धूर येईपर्यंत कडकडीत गरम झालेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर हे तेल आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी अशा प्रकारे बारीक चिरलेला लसूण। लसूण घालणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण माझं म्हणणं ऐकाल तर यामध्ये लसूण जरूर घालून बघा, लोणच्याची चव अगदी दुप्पट होते। लसूण आपल्याला अगदी हलका त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे। तेलामध्ये लसूण घातल्यानंतर तो करपणार नाही, परंतु त्याचा कच्चेपणा निघून जाईल इतपत आपल्याला हे तेल थंड करून घ्यायचं आहे। चला लसूण छान भाजला गेलेला आहे। आता यामध्ये आपण घातलेली आहे 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून प्रमाणामध्ये मी इथे रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे आणि याला तिखटपणा येण्यासाठी आपण 1.5 ते 2 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालणार आहोत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा टीस्पून प्रमाणामध्ये हिंग। आता हे सगळे जिन्नस आपल्याला या गरम तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपलं तेलाचं तापमान अगदी बरोबर असल्यामुळे आपले मसाले सुद्धा अजिबात करपलेले नाही आहेत। याउलट जर तुमचं तेलाचं तापमान खूप जास्त असेल तर लसूण सुद्धा करपतो आणि मसाले सुद्धा करपतात आणि त्यामुळे आपलं लोणचं पूर्णतः बिघडण्याची शक्यता असते। आता या तेलाचं तापमान चेक कसं करायचं तर त्यामध्ये थोडासा लसूण टाकून बघायचा, तो जर पटकन करपला नाही
तर याचा अर्थ आपलं तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे। चला आता सगळ्यात शेवटी या तेलामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा ओवा। रेसिपी बघता बघता तुमच्या लक्षात आलंच असेल की हे आपल्या नेहमीच्या कैरीच्या लोणच्यापेक्षा थोडंसं वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे। चला आपले सगळे जिन्नस तेलामध्ये छान एकजीव झालेले आहेत। आता हे तेल पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तेल संपूर्ण थंड झालं की मी अशा प्रकारे त्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण या तेलामध्ये सुरुवातीला कापून घेतलेल्या कैरीच्या फोडी, चवीप्रमाणे मीठ आणि तयार करून घेतलेला मसाला घालून सगळे जिन्नस एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। हे एवढं लोणचं बनवण्यासाठी मी 2 ते 3 मोठे चमचे मीठ यामध्ये घातलेलं आहे। लोणचं छान टिकवण्यासाठी आणि त्याला छान चव येण्यासाठी आपल्याला थोडासा जास्तच मिठाचा उपयोग करावा लागतो। तुम्ही बघू शकता आपण तेलामध्ये घातलेले सगळे जिन्नस आणि सुरुवातीला तयार केलेला मसाला हा अगदी व्यवस्थित छान पैकी या कैरीच्या फोडींना कोट झालेला आहे। हे लोणचं बनवण्यासाठी आपण कैरीच्या फोडी अजिबात सुकवून वगैरे घेतलेल्या नाहीयेत, त्यामुळे आपल्याला हे लोणचं टिकवण्यासाठी एक इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचं आहे, ते म्हणजे 3 ते 4 चमचे विनेगर। आपल्या कैरीच्या लोणच्यामध्ये विनेगर एका छान प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। एकदा हे विनेगर या लोणच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुमच्याकडे जर विनेगर अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता। विनेगर अगदी छान मिक्स करून झालेलं आहे। आता फक्त एक 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे लोणचं मुरत घालायचं आहे आणि त्यानंतर आपण लगेच हे खाण्यासाठी घेऊ शकतो। 4 ते 5 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं लोणचं अगदी मस्त असं मुरलेलं आहे आणि शिवाय या कैरीच्या लोणच्याचा रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे। आता हे लोणचं आपण बरणीमध्ये स्टोअर करण्याआधी एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता आपल्या कैरीच्या फोडी लोणच्यामध्ये मुरल्यामुळे अशा प्रकारे छान मऊसूत झालेल्या आहेत। हे लोणचं असं बघितल्याच खायची इच्छा होतीये। तुम्हाला पण असंच काही होतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा। चला आता आपण हे लोणचं स्टोअर कसं करायचं ते पाहूयात। तर अशा प्रकारे एखाद्या काचेच्या बरणीमध्येच आपल्याला हे लोणचं स्टोअर करायचं आहे। काचेची बरणी ही स्वच्छ धुवून घेऊन ती उन्हात व्यवस्थित सुकवलेली असावी, म्हणजे लोणचं अगदी छान टिकतं, अजिबात खराब होत नाही। हे लोणचं जर तुम्ही वर ठेवणार असाल तर 2 ते 3 महिने अगदी छान टिकतं आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर मात्र अगदी छान वर्षभर हे लोणचं व्यवस्थित टिकतं। तर बघा अशा प्रकारे या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं आपलं व्यवस्थित भरून झालं की त्याला अगदी गच्च असं झाकण लावायचं। बरणी ही शक्यतो एअरटाईट असावी याची काळजी घ्यावी। तर खवय्यांनो अशा प्रकारे आपलं अगदी झटपट तयार होणारं आणि छान असं आगळ्या वेगळ्या चवीचं कैरीचा चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा हे कैरीचं लोणचं आवर्जून घरी बनवून पहा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।